चला तर मंडळी, आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का घरीच बनवूयात। अर्धी वाटी दही घेऊन यात सगळे मसाले एक एक चमचा घालायचे। सगळे साहित्य फेटून छान एकत्र करायचं आणि त्यामध्ये घालायचे 200 ते 250 ग्राम पनीरचे तुकडे, कांदा आणि ढोबळी मिरचीचे असे चौकोनी तुकडे करून घालायचे। आता पनीर टिक्का मसाला बनवतोय म्हणल्यावर याला स्मोक द्यायला अजिबात विसरायचं नाही। कोळसा गॅसवर गरम करून त्यावर तूप सोडून अशा पद्धतीने 5 मिनिटे स्मोक द्यायचा। आता तव्यामध्ये 2-3 चमचे बटर घालून त्यामध्ये पनीर घालून याला 4-5 मिनिटे छान परतून घ्यायचं। लागलीच फोडणी देऊन घेऊयात। कढईमध्ये मी तेल आणि साजूक तूप घातले, तुम्ही बटर सुद्धा घालू शकता। यात जिरे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचा। त्यानंतर आले लसणाची पेस्ट आणि काही मसाले घालायचे। छान परतून घ्यायचं की 2 टोमॅटोची प्युरी घालायची। टोमॅटोची प्युरी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। आता रेस्टॉरंट सारखी चव येण्यासाठी मी इथे सुहानाचा पनीर टिक्का मसाला घालतेय। अर्धी वाटी दुधामध्ये हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आणि यात घालून छान एकत्र करायचा। आता यामध्ये गरम पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची। याला छान एक उकळी काढायची आणि पनीर घालून छान मिक्स करून घ्यायचं। याला सुद्धा एक छान उकळी काढायची। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं। तयार झाला आपला पनीर टिक्का मसाला। मस्तपैकी गरमागरम नान सोबत सर्व्ह करायचं। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।